सर आज मोठा कार्यक्रम गेटवे या ठिकाणी होत आहे रामायणाचा, नेमका काय कार्यक्रम आहे आणि याचं आयोजन कशा प्रकारे असणार आहे पुढे? अयोध्येमध्ये प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेच्या संदर्भात देशाची आस्था, देशाची अस्मिता, देशाचा अभिमान आणि देशाचा धर्म प्रभू राम या प्राणप्रतिष्ठेनंतर प्रत्येक राज्याने आपापले कार्यक्रम केलेत। आपल्याही राज्याचा प्रभू रामाच्या अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेशी प्रत्यक्ष संबंध आहे। देशातले 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेशापैकी काही राज्यांना हे सौभाग्य प्राप्त झालं। राजस्थानमधून पाषाण त्या मंदिरासाठी गेलेत। प्रत्येक दरवाजा हा महाराष्ट्राच्या वनविभागाने पाठवलेल्या काष्टातून तयार झाला आहे। महाराष्ट्राचा संबंध पंचवटी, महाराष्ट्राचा संबंध रामटेक, महाराष्ट्राचा संबंध दंडकारण्य एवढंच नव्हे, प्रभू रामाची आजी दशरथाची आई राजा अजची पत्नी इंदुमती ही विदर्भाची म्हणजेच महाराष्ट्राची ही सुद्धा मान्यता आहे। हा जो संबंध आहे, या संबंधातून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी सुचवलं की 22 तारखेनंतर एक कार्यक्रम हा मुंबईमध्ये झाला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुचवल्याप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं। गीत रामायण अजरामर झालं। गदी माडगुळकर असतील, सुधीर फडके असतील, यांचं स्मरण आपल्याला सदोदित होतं। या अजरामर गीतावर एक सुंदर कला आविष्कार आज इथं सादर होणार आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या समोर प्रभू रामाच्या पवित्र नामाचा जयघोष होईल। या हवेमध्ये या पवित्र गीताच्या शब्दातून मला विश्वास आहे की हा परिसर राममय होईल आणि प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर जेव्हा केव्हा जगातला कोणताही रामभक्त प्रभू रामाच्या दर्शनासाठी, बंधू लक्ष्मणाच्या दर्शनासाठी, माँ सीतेच्या आशीर्वादासाठी, सेवक हनुमानजीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाईल तर महाराष्ट्राच्याच दरवाजातून जावं लागेल। आणि प्रभू राम यांना तर आमची हीच प्रार्थना आहे, जय देवा महाराष्ट्राला सुखी ठेवा। दोन प्रश्न जोडले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने दोन प्रश्न होते। एक म्हणजे 12 गड किल्ल्यांचे जो शिवाजी महाराज नंतर घे, रामायला कंटिन्यू कर। प्रभू श्रीरामाच्या अनेक पाऊल पुढे महाराष्ट्रात आहे, आपण सांगितलं, विदर्भात आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे। हा कार्यक्रम फक्त मुंबईलाच का? महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये हा कार्यक्रम होणार आहे नाही, यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सुतोवाच केलं की आपल्याला महाराष्ट्राचा एक कार्यक्रम करावा आणि या कार्यक्रमाचं जे प्रसारण होईल ते चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत, सिरोंचा पासून सावंतवाडीपर्यंत हा कार्यक्रम निश्चितपणे सर्वांना पाहता येईल। यूट्यूबच्या माध्यमातून पाहता येईल, या चॅनल्सच्या माध्यमातून पाहता येईल आणि यासाठी मुंबई आपली राजधानी आहे, गेटवे ऑफ इंडिया या स्थानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात। पण हा कार्यक्रम नाशिकला होणार आहे, विदर्भात होणार आहे, रामटेकला, का फक्त मुंबई पुरताच मर्यादित राहणार? रामटेकला कार्यक्रम झाला आणि महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात महासांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम होत आहे। महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणता राजा किंवा महाशिवनाट्य प्रत्येक ठिकाणी होत आहे। प्रभू राम हा प्रत्येक हृदयापर्यंत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ही आमची ऊर्जा आहे, हे आमचं ऊर्जा स्थान आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि रामाचा संदर्भामध्ये कितीतरी कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे। 12 गड किल्ल्यांचा जो समावेश आहे तो युनेस्कोच्या यादीत करण्याची शिफारस केंद्राने झालेली आहे। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा छत्रपती कुटुंबियांचा यावेळीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे। 19 तारखेला कदाचित पंतप्रधान स्वीकारण्यासाठी साताऱ्यात सुद्धा येतील। दोन्ही गोष्टींची सांगड कशा प्रकारे घालतात? नाही, आम्ही युनेस्कोमध्ये मराठा लष्कराच्या संदर्भामध्ये युनेस्कोने याची नोंद घ्यावी हा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवला।
साधारणतः देशातल्या 12 राज्यातून अशा पद्धतीचे अनेक प्रस्ताव आहेत, पण मी विश्वगौरव युगपुरुष श्री नरेंद्र मोदीजींना महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून व माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या वतीने धन्यवाद देऊ की त्यांनी अनेक प्रस्तावापैकी एक प्रस्ताव निवडला आणि ते मराठा लष्करी सामर्थ्याचा। यापैकी 11 फोर्ट हे जे वैशिष्ट्यपूर्ण आहे, या 11 फोर्ट महाराष्ट्राचे आणि जिंजी म्हणून तामिळनाडूचा, अशी 12ची शृंखला आम्ही पाठवली। माननीय पंतप्रधान महोदयांनी मी धन्यवाद यासाठी देईल की माननीय पंतप्रधान महोदयांनी 12 राज्यातले अनेक प्रस्ताव असतानाही आमच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि आमचं सुदैव आहे यामध्ये युनेस्को हे आम्हाला मान्यता देईल। आणि योगायोग असा आहे की 350वा राज्याभिषेक आहे आमचा प्रस्ताव देशांनी आता युनेस्कोकडे पाठवलाच, पण अजून आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की दरवर्षी या संदर्भातली युनेस्को जेव्हा बैठक आयोजित करते तेव्हा एक देश होस्ट असतो। आमचं सुदैव आहे की यावर्षी आमचाच देश हा होस्ट आहे आणि मी प्रयत्न करतो आहे की ही युनेस्कोची बैठक सुद्धा महाराष्ट्रात व्हावी, महाराष्ट्रात बैठक घ्यावी। हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल। म्हणजे दोन्हीही बाजूनी एकीकडे सादरीकरण प्रेझेंटेशन सोबतच त्यांना वस्तुनिष्ठ माहिती घेणं हे अजून शक्य होईल। भाऊ, एक राजकीय प्रश्न आहे। संजय गायकवाड हे शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांनी छगन भुजबळ यांच्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। छगन भुजबळ यांना लात मारून हाकलून द्यायला पाहिजे मंत्रिमंडळ, असं त्याने वक्तव्य केलं। कसं बघतं त्याच्या वक्तव्याकडे? नाही, असं वक्तव्य कोणीच करू नये। मला वाटतं की या वक्तव्याकडे तुम्ही जे बघणार आहे तेच मी बघणार आहे, सर्वच जण त्या दृष्टीने बघणार आहे की संयमी शब्दाचा उपयोग केला पाहिजे। यामध्ये म्हणजे मला नाही वाटत की याच्यामध्ये तुमचं आणि माझं काही अलग मत असू शकतं। एका ठिकाणी पूर्ण सरकार आणि मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी झटते, दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातले मंत्री मात्र छगन भुजबळ हे वैर करतात किंवा एक वेगळं भाष्य करतायत आणि विरुद्धची भाषा करतायत मंत्रिमंडळामध्ये असून। कसं बघताय? याच्याकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल। सर हिंदी में जानना चाहेंगे आज के आम्हाला निधी मिळवला जाते असा आरोप काही गंभीरकडे घेऊ नका। मी 2 वर्ष 8 महिने मला माहिती आहे आम्ही रडणारे नाही आहोत म्हणून आम्ही कधी भाष्य केलं नाही। काय पद्धतीने वागतात हे लोक, मी तर ईश्वरचरणी प्रार्थना हीच करेन की या जन्मात नव्हे पुढच्याही जन्मात हे लोक कधी विरोधातच राहावे, सत्तेत येऊ नये। कशा पद्धतीने वागलेत, आम्ही रडलो नाही एवढंच आहे। यांना रडायची सवय आहे, आम्हाला काय दिलं आम्हाला माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।